तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो आपण महोद या मैदानावर आलोय आणि महोद मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. तर नमस्कार डॉक्टर साहेब, किती तारखेला मैदानाने कोणतं आदत मैदान आहे ओपन? आपलं मैदान आदत हा. मैदान आहे आणि आपलं मैदान 4/3/2025 ला आहे, मंगळवार दिनांक. म्हणजे 4 तारखेला मित्रांनो मैदान आहे. बरं, कशी निमित्त मैदान ठेवले काय? दोन गाव महोद आणि महिम ह्या लोकांच्या आग्रहाखातर. आणि कसं आहे, आता जनावरांची संख्या कमी होत चालली आणि देशी जनावरांची संख्या तर त्याहूनही कमी होत चालली, कारण मध्ये बैलगाडा शर्यत किंवा खिलारवर बंदी आणली होती. ती बंदी आता काढल्यानंतर आमचा सगळ्या मुलांचा किंवा सगळ्या गँगचा एक विचार झाला की आपण एक असं काहीतरी घडवून आणावं की जेणेकरून लोकांना त्यामध्ये आवड निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त जनावरांची संख्या वाढावी, यासाठी आम्ही हे सगळा प्रयत्न करतोय. म्हणजे खिलारची इकडं आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी मैदान घेतलंय. बरं, बक्षीस कशी आहे ती काय? पहिलं बक्षीस 1 लाख रुपये, दुसरं 71,000 रुपये, तिसरं 51 आहे, चौथं आहे 31,000, पाचवं 21,000, सहावं आहे 15,000, सातवं आहे 11,000 आणि प्रवेश फी 1,000 रुपये आहे. मैदान एकदम स्वच्छ सुंदर आहे. पल्ला 820 फुटाचा आहे. एकदम स्वच्छ असं मैदान केलेलं आहे, पाणी वगैरे मारून. आता डॉक्टर साहेब, मैदान किती फाटी येते काय मैदानात? मैदानात टोटल 11 फाटी येते. किती दिवसापासून मैदान तयार चालू आहे? आता ह्या मैदानाची तयारी जवळजवळ 2 महिने झालं चालू आहे, सगळ्या पोरांची एकत्र येऊन. आता ह्याला यशस्वीरित्या पार पाडायची जबाबदारी सगळ्यांनीच घेतली. हे नवीनच मैदान, नवीन तयार पहिलं वर्ष आहे आमचं ह्या मैदानाचं. बर. आणि अंतर किती आहे फाटीचं? ह्या फाट्यांचं अंतर उभा आहे 820 फूट आणि आडवा आहे 14 फूट, मधलं 14 फूट. मित्रांनो, 820 फुटाचा पल्ला आहे आणि 14 फूट लांबी आहे फाटीची आणि 11 फाटी आहे, बरोबर? बरं, आता काय सांगचाल पुढे कुठं अडचण वगैरे काय? पुढं 1 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर तर कुठं अडचण नाही, विहीर नाही, काय नाही, कुठं झाड नाही, काय प्रॉब्लेम नाही पुढं. बरं, आधी समोर जे ताल आहे ती कसं करणार आहे? ती सफाई करणार आहे आम्ही, पूर्ण सफाई करणार, जेणेकरून जनावराला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. ह्याची आम्ही शक्यतो जास्तीत जास्त काळजी घेऊ. खाली किती एका वेळेस किती गट जाऊ शकतात? एका वेळेस 20 गट जाऊ शकतील, पण आपण 10-10चा लॉट करून पाठवणार आहे आता खाली. 10-10 लॉट? हा. बरं, आणि प्रवेश आपलं नोंदणी किती दिवस आहे? नोंदणी 3 तारखेला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत राहील. तिथून पुढे लॉट पाडले जातील. लॉट कितीला? 3 तारखेला संध्याकाळी? हा, 3 तारखेला संध्याकाळी लॉट पडेल, 8 पासून पुढं. आणि निकालाचं कसं आहे काय? अखिल भारतीय नियमानुसार? ते अखिल भारतीय नियमानुसारच सर्व जे काही नियम आहेत त्यांचे, त्यानुसार आपला निकाल होणार. काय सांगताल, मैदानात प्रमुख आकर्षण कोण आहे काय? आपल्या मैदानात प्रमुख आकर्षण घोटचा सर्जा ठेवलेला आहे. त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलं. एवढं बैल असा आजारातून म्हणजे पायाला त्याच्या इजा झाली, ते बरा झाल्या त्यांनी सांगितलं की आम्ही देऊ पाठवून म्हणून. मग तो बैल येणार आपल्यासाठी इथं मैदानात. आता पल्ला 820 फूट म्हणजे थोडक्यात लांबडा वाटतोय, परंतु मैदान असं एकदम चढाचं पण नाही आणि म्हणजे पुढे उतार नाही, खाल्लं चढ एकदम नाही. आम्ही गेले 2 वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रात असं बघायला जातोय दुसऱ्या ठिकाणी, त्यावरून वेगळं काय तर म्हणून आपण सपाट असं एकदम प्लेन असं फाट्या बनवल्या त्या, आणि पुढे थोडं नॉर्मल चढ आहे. नॉर्मल असं निकालापाशी थोडा नॉर्मल चढ ठेवलाय. बर, म्हणजे एकदम फाटी एकदम प्लेन फाटी आहे. कुठल्याही फाटीत असं माती वगैरे खडं वगैरे काही सुद्धा नाही. पाणी मारून लोलर मारून फिरवून एक नंबर असं मैदान पूर्णपणे कटनाचं आहे. कसं एकदम पूर्ण मैदान कटनाचं आहे, माती वगैरे कुठं सुद्धा नाहीये, पूर्ण कटनाचं मैदान आहे. बर, काय सांगताल, काय आव्हान करावं लोकांना? आता यातून आव्हान करतो की बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्यात नोंद भाग घेऊन सहभाग घ्यावा. आपण कोणावरही अन्याय होणार नाही या पद्धतीनं पूर्ण पारदर्शक असं मैदान पार पाडू. बर, किती गट आहे तुमचा आता, म्हणजे किती जणांचा? महोद आणि मोहीम ह्या महोद आणि महिम मधल्या सर्व बैलगाडी प्रेमीने हा नियोजन केलेला आहे. असं काही गट वगैरे केलं नाही. जेवढं महोद महिम पुढारी येते त्यात किंवा अशी सहकारी करणारे बरेच जण आहेत आम्हाला, त्यांनी मिळून सगळ्यांनी केलेलं आहे. झेंडा पंच कोण आहे? झेंडा पंच आपण सलीम चाचाला सांगितलेलं. आणि समालोचक सुनील मोरे आहेत, किरण भिसे आहेत. बर, तर आणि लाईव्ह कोणाला? लाईव्ह आहे ती पवन यादव, तिथरीवाले. ठीक आहे. मंडप सौजन्य आहे चोराडे, सोन्या मंडप चोराडे. तर आता किती काय 3 तारखेला तुम्ही संध्याकाळी गट काढणार? बर, किती अपेक्षा, म्हणजे तुम्ही अपेक्षाच काय देणं घेणं नाही तुम्हाला? नाही, अपेक्षाच काय देणं घेणं नाही, फक्त ग्राउंड झालं पाहिजे होतं ही आमची इच्छा होती. बर,
तर मित्रांनो धन्यवाद. तर मित्रांनो बघा ही संपूर्ण सुट्टीची जागा खाली अडचण नाही ना बघा. नाही मित्रांनो बघा ही पुढील अंतर आहे आणि ही ताल काय केली काय ताली काय करणार आहे. हे ताल काढणार आहे मी 1 दिवस अगोदर पुढच्या ताली काढणार आहे. हा दोन्ही पण ताली काढणार आहे. आणि एकूण अंतर किती आहे पुढं काय. अंतर एकूण 1 किलोमीटरच्या पुढेच आहे. बरं पुढं काय अडचण नाही म्हणजे. नाही पुढे काही सुद्धा अडचण